शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या शहर प्रमुख मिनल दास यांच्याकडे मागील 2 ते 3 महिन्यांपासून शहरातून व जिल्ह्यातून सतत संजय गांधी निराधार योजनेसंबंधी तक्रारी येत होत्या। संजय गांधी निराधार पेन्शन योजना ही महाराष्ट्रातील निराधार वृद्ध, अपंग, विधवा किंवा इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींना आर्थिक मदत पुरवण्यासाठी एक योजना आहे। या योजनेत दरमहा 600 ते 900 रुपये पेन्शन दिली जाते। योजनेचा उद्देश निराधार वृद्ध, अपंग, विधवा किंवा इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींना आर्थिक मदत करणे, गरजू लोकांना जीवनमान सुधारण्यास मदत करणे हा आहे। पात्रता 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणे, निराधार वृद्ध, अपंग, विधवा किंवा इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणे। परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हापासून निराधार योजनेचे पैसे येणे बंद झाले। निराधार योजना ही निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठे आजार, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्सजेंडर यांच्यासाठी आहे। परंतु योजनेचे पैसे मिळत नसल्या कारणाने चौकशीसाठी वयोवृद्ध नागरिक व इतर लाभार्थी सतत बँकेपाशी किंवा बँकेशी निगडीत असलेल्या ग्राहक केंद्रांमध्ये फेरे मारून अक्षरशः कंटाळले। खरं तर यांना आर्थिक मदतीची गरज असताना राज्य शासनाने ही योजना बंद ठेवल्याने लाभार्थ्यांना पैशांचे गणित बसवण्यासाठी नाकी नऊ येत आहेत। म्हणून लाभार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या शहर प्रमुख मिनल दास यांनी निवासी प्रभारी उपजिल्हाधिकारी गणेश निराळे यांना या योजनेसंदर्भात निवेदन दिले आहे। लवकरात लवकर ही योजना पुन्हा एकदा सुरू करून लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून द्यावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने मिनल दास यांनी इशारा दिला आहे। या प्रसंगी मिनल दास, शहर प्रमुख, उपशहर संघटिका शोभाना शेख, सुनीता घंटे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। आज अयोध्यानगर सोलापूर या ठिकाणी या सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत सगळ्या, या लाडक्या बहिणींनी मला भेटायला बोलवलेलं आहे। आता यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत तर सरकारच्या विरोधामध्ये बऱ्याच तक्रारी आहेत यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या वेळेस आम्हाला 1500 रुपये लाडकी बहीण योजना म्हणून सुरू केले आणि त्यावेळेस 2100 रुपये महिना देतो म्हणून सांगितलं। मग आता एप्रिल महिना झाला तरी सुद्धा ह्यांनी 2100 रुपयाची वाट बघत बसल्यात, पण यांना काही 2100 रुपये मिळायलाच तयार नाही आहे। 2100 रुपयाचं तर सोडा, पण ह्यांना जे महिन्याला वेळच्या वेळेला 1500 रुपये मिळत होते त्या 1500 रुपयांच्या आशेवरती या महिलांनी बरीचशी कामं काढलेली आहेत। कुणी सेविंग चालू केले, कुणाचं औषध पाणी आहे, कुणाच्या अडीअडचणी आहे, घरातलं माल किराणा आहे, तर ते सुद्धा 1500 रुपये आज वेळेवरती मिळेना गेलेत ही यांची समस्या आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये काही ज्येष्ठ महिला आहेत ज्यांना निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना मिळत होती, त्या माध्यमातून ह्यांना पैसे मिळत होते, जेणेकरून त्या पैशामधनं ह्यांचे महिन्याच्या गोळ्या औषधं ह्यांनी घेत होते। आता ह्यांना कुणाला BP आहे, कुणाला शुगर आहे, कुणाला थायरॉइड आहे, त्यांना महिन्याला ते गोळ्या वगैरे आणण्यासाठी पैसे लागत होते। तर आता मागचे 6 महिने झालं जशी लाडकी बहीण योजना आणली तशी त्यांचे ते पण पैसे मिळायचे बंद झाले। म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजना आणली म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे जे आमच्या ज्येष्ठ माता माऊली आहेत तर यांचे पैसे बंद करून टाकायचे। अजून एक गोष्ट म्हणजे आपण बघतोय मागचे कित्येक महिने झालं, कित्येक दिवस झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती चालली आहे महिला भगिनींच्या बाबतीमध्ये। परवाचंच एक ताजं प्रकरण आहे वैष्णवी हागवणेचं। आज महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत। मग ह्या कसल्या लाडक्या बहिणी हो? एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणताय आणि इकडे रोजची रोज महिलांवरती होणारे अत्याचार हे वाढतच चाललेले आहेत। आज महाराष्ट्रामध्ये किती महिला बेपत्ता आहेत, किती मुली बेपत्ता आहेत, किती महिलांवरती, मुलींवरती अत्याचार घडत आहेत आणि आमचे लाडके भाऊ मात्र निवांत बसलेले आहेत डोळे झाकून। कुणी आवाजही उठवायला तयार नाही, काही कठोर कायदाही काढायला तयार नाही आहेत। आज या महिलांना संध्याकाळी घराबाहेर पडायचं म्हटलं तर भीती वाटते। यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशी गंभीर समस्या कधीही नव्हती। मागच्या कित्येक दिवसांपासून, कित्येक वर्षापासून आपण पाहत आहोत की या महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुली सुरक्षित नाही आहेत। या महाराष्ट्राचे गृहमंत्री जे आमचे लाडके भाऊ ते काय करतायत, ते कशामध्ये बिझी आहेत तेच कळत नाहीये। लाडक्या बहिणींकडे त्यांचं लक्षच नाहीये आणि महिला आयोग तर काय ते तर लक्षात द्यायला तयार नाहीये। मग आता ह्या महिलांनी जायचं कुठे? म्हणजे आज या महिलांच्या समस्या किती आहेत ते बघा तुम्ही सांगा। तुमची कधी कसं पेन्शन मिळत नाहीये? सांगा ना, बोला। तुमची 6 महिने झाले। 6 महिने झाले। माझी आधारची दुआची विधवा पेन्शन, तुमचे पेन्शन म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या पेन्शन योजना ज्या आहेत त्या 6 महिन्यापासून बंद
झालेलं आहे. आता सरकारने तिकडं मत मिळावं म्हणून लाडक्या बहिणीला 1500 रुपये सुरू केले आणि एकीकडे तुमच्या माता माऊलींना गोळी मारले, गोळ्या औषधं मारले. म्हणजे एकीकडे गोळीच मारले, दुसरीकडे माता माऊलीला मारायचं. हे असं सगळं चाललेलं आहे. खूप वाईट परिस्थिती आहे ह्या महाराष्ट्रामध्ये. कुठं महाराष्ट्र चाललंय आणि कुठे नाही ते आम्हाला लाडक्या बहिणींना समजेनासच झाले. आता तरी जागे व्हा गृहमंत्री साहेब, थोडंसं लक्ष द्या ह्या लाडक्या बहिणींवरती. असं वाऱ्यावर सोडू नका आपण. एवढी आम्हाला ह्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे. आणि या माता माऊली ज्या आहेत यांच्या कुठल्या पेन्शन योजना वगैरे आहेत तर ह्या ज्या विभागाकडे ह्या सर्व गोष्टी येत आहेत त्यांना सांगा, सूचना द्या. या माऊलींच्या पेन्शन वगैरे सगळ्या सुरू करा आणि लाडक्या बहिणींना जे दिलेले आश्वासनं आहेत तर ते सुद्धा 2100 रुपयाचे जे आपण आश्वासन दिलेले, वचन दिलेले ते सुद्धा पूर्ण करा, अशी या माध्यमातून आमची आम्हाला विनंती आहे. धन्यवाद. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.